नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। आणि या कैऱ्या बघून तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असेल, जसं माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं जसं मी कापत होती कैऱ्या। आणि या कैऱ्यांना कापून म्हणजे छोटे छोटे काप करून त्याचे मी त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं। मीठ कमी लावलं होतं, हळद आणि थोडं मीठ लावून ठेवून दिलं होतं। तर अर्धा एक तास त्याला ठेवून दिलं। त्यानंतर मग मी आता हे लोणचं बनवत आहे। तर लोणचं बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवते। इथे कढीपत्ता घेतलेला आहे, नंतर मग जे आपलं मेथीदाणा असतो ना त्याला बारीक थोडं म्हणजे 1-2 असं वेळ कुटून ते घेतलेलं आहे। नंतर हे जिरं आहे, लाल मिरचीचं पावडर आहे, नंतर काळे मिरे हे थोडे कुटून घेतलेले आहेत, नंतर जे हे असतं ना काय म्हणतात मेथीदाणा आहे तो आणि मोहरी असे कुटून घेतलेली आहे आणि सौंफ आहे आणि हा मध्ये हिंग आहे। तर एवढं सर्व सामान लागतं आपल्याला। तात्पुरतं हे लोणचं बनवत आहे मी। आणि तेल हे सरसोचं म्हणजे मोहरीचं तेल यूज करत आहे। तर हे असली सरसोचं तेल आहे। सर्वात आधी कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं। तेल आपण आपल्या अंदाजानुसार घेऊ शकतो, म्हणजे तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर जास्त घ्या, कमी तेल आवडत असेल तर कमी घ्या। आणि हे लोणचं तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल, बाहेर राहणार नाही, कारण हे कच्च्या कैरींचं आहे आणि याच्यामध्ये कमी तेल जर वापरत असाल तर बाहेर बिलकुलच राहणार नाही। तर म्हणून तुम्हाला फ्रीजमध्येच ठेवावं लागेल, जितके दिवस खायचं असेल तितके दिवस। कमी प्रमाणात बनवायचं म्हणजे जास्त दिवस टिकणार नाही आणि लवकर खाल्ला पण जाणार। तर असं म्हणून आता तेल गरम होऊ द्यायचं चांगलं। या तेलाचं असं आहे की याचा कच्चा वास येतो, म्हणून याच्यामध्ये थोडं मीठ घालणं गरजेचं आहे आणि थोडं हलवून घ्यायचं, त्यांनी कच्चा वास येणार नाही। आणि या तेलाला थोडं जास्त गरम होऊ द्यावं लागतं, त्याचा कच्चा वास वगैरे निघून जाते आणि डोळ्यात थोडं पाणी पण येऊ शकतं त्यावेळेला। तर अशा प्रकारचा। आणि नंतर मग आपण मसाले घालायचे आणि मसाले घालताना काय करायचं आहे की आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे। या मसाल्यांना व्हायला गॅस चालू असणं गरजेचं नाही, ते गरमच तेल असतं त्याच्यामुळे ते मसाले होऊन जातील त्याच्यामध्ये। आणि मसाले टाकल्यानंतर छानपैकी हलवून घ्यायचे, त्याला भाजून घ्यायचे त्या मसाल्याला। आणि गॅस तर आपला बंदच असतो। नंतर मग ज्या कैऱ्या मी त्याला थोडं हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं ना, तर ते टाकून द्यायचं आणि थोडाफार होऊ द्यायचं, म्हणजे कढईमध्येच। थोडी हळद मी आणखी घातली यामध्ये, कारण ती हळद थोडी कमी पडणार होती म्हणून। आणि नंतर मग आणखी छान मसाला होऊ दिला आणि हे सर्व जे कैऱ्या कापून ठेवल्या होत्या ते टाकून दिल्या। नंतर याच्यामध्ये गूळ घालायचं आहे, म्हणजे चवीनुसार। तुम्हाला जास्त गूळ पाहिजे असेल तर जास्त गूळ टाका आणि कमी पाहिजे असेल तर जास्त गूळ जर आवडत असेल तर जास्त टाका। असं आपल्याला हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे, थोडा वेळ ठेवायचं आहे। त्या कढईमध्ये हलवता नव्हतं येत म्हणून मग ही मोठी कढई घेतली आणि यामध्ये छानपैकी मस्त मिक्स करून घेतलं आणि यावर थोडा वेळ झाकण ठेवून खालून परत थोडा वेळ गॅस ऑन करायचा आणि थोडी हलकीशी वाफ घेऊन घ्यायची आणि बस झालं आपलं लोणचं रेडी। आणि जर वाफ नाही घ्यायची आहे तुम्हाला तर 3 नाही पण घेऊ शकता, तसंच आपलं लोणचं रेडी होऊन जाणार। आणि तुम्ही याला बरणीत भरून ठेवू शकता आणि याला फक्त फ्रीजमध्येच ठेवायचं आहे, बाहेर ठेवायचं नाही आहे। कारण जर तुम्ही बाहेर ठेवाल ना, मी तेल कमी टाकलेलं आहे, तेल जर तुम्ही जास्त टाकत असाल, जर फोडींच्या वर तेल येत असेल तर तुम्ही याला बाहेरसुद्धा ठेवू शकता। पण तेल कमी टाकलेलं असेल तर याला तुम्ही फ्रीजमध्येच ठेवणं गरजेचं आहे, कारण त्या ज्या फोडी आहेत त्या फुली येऊ शकतात। तर म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि तुमचं लोणचं रेडी आहे तात्पुरतं खाण्यासाठी। आणि नवीन नवीन लोणचं खायला खूप छान वाटतं, म्हणजे जेव्हा नवीन कैऱ्या येतात आणि ते लोणचं जेव्हा आपण बनवतो ना मस्त लागते। जुन्या लोणच्यापेक्षा नवीन लोणच्याची मजाच एक वेगळी असते। तर हे लोणचं तुम्ही मस्त रेग्युलर जेवणामध्ये खाऊ शकता। मी थकलेली होती काम करून आणि बसली होती, तर माहीला ही मिल्कशेक पिण्याची इच्छा झाली होती, तिने स्वतःच बनवून घेतलं होतं। तुम्हाला माहिती आहे यांनी बॉटल्स आणल्या होत्या तर त्यामध्ये एक मिल्कशेक बनवण्याची सुद्धा बॉटल होती, म्हणजे एक बदाम आणि ते सर्व मिक्स होतं त्याच्यामध्ये। तर ते तिने त्याच्यामध्ये ॲड केलं दुधामध्ये आणि फिरवून घेतलं आणि बस बर्फ वगैरे टाकून दिले। तर झालं आपलं मिल्कशेक रेडी, बदाम मिल्कशेक। आणि छानपैकी मस्त लागत होतं हे। ॲक्च्युली त्या बॉटलचाच कमाल आहे तो, म्हणजे जास्त काही करण्याची गरज नाही आहे, त्याच्यामधलं फक्त थोडं ते टाकायचं आणि लगेच ते फिरवून घेतलं की रेडी होऊन जातं। जास्त टेन्शन नाही आहे आपल्याला त्या बॉटल आणल्यामुळे। ही टेस्ट इतकी बढिया लागते, बाहेरच्यासारखाच मिल्कशेक लागतो। The next day. पूर्ण एनर्जी डाऊन झालेली आहे एवढं करून करून,
म्हणजे सर्व मी हळूहळू लावलं तरीसुद्धा पूर्ण एनर्जी डाऊन झाली. आता काहीतरी थंड प्यायची इच्छा झालेली आहे. थकून एवढी गेलेली आहे की आता बिलकुलच कॅपॅसिटी राहिलेली नाही आहे की काही करायची. म्हणजे मी हे जे फोल्ड करायचे राहिलेले आहेत, मी दाखवते बॅक कॅमेराने, ते सर्व फोल्ड करायचे राहिलेले आहेत कपडे. ते फोल्ड करायची काही इच्छा नाही झालेली आहे. मी मागे ऑर्गनाईज केलेलं दिसत आहे तुम्हाला, हे मी दाखवते तुम्हाला. आता बॉक्स होता हा भरून आणला होता खाली, म्हणजे या वॉर्डरोबमधलं सर्व काही काढून ठेवलं होतं ना वेगळ्या बॉक्समध्ये. तर हा एक खाली बॉक्स आणला होता, त्याच्यामधलंच हे जे सामान आहे हे सर्व निघालेलं आहे. आणि ही जी सूटकेस होती तर याच्यामध्ये आम्ही पुण्याला जे नवीन कपडे घेतले होते ते सर्व याच्यामध्ये भरलेले होते, यांचेच फक्त, बाकी माझे नाही. तर हे सर्व काढले होते मी. तर त्यामधले फक्त आता एवढे राहिलेले आहे. आणि मी इतकी थकलेली आहे की माझ्याच्याने आता एवढे पण फोल्ड नाही होत आहे. तर त्याच्यामुळे, आणि हे माझे इकडे काढून ठेवलेले आहेत, हे ब्लाऊज वगैरे सर्व इकडे काढून ठेवलेले आहे. इकडे सर्व मेस पडलेला आहे खाली, आणि इथपर्यंत सेट झालेला आहे. इथून मी वर दाखवते तुम्हाला. म्हणजे आता हे जे नवीन ऑर्गनायझर्स बोलवले होते मी, हे इथे लावले, आणि त्याच्यावर असे हँगरवर हे लावले, त्यांचे जीन्स लावले, सर्व डेनिम लावलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या कलरनुसार. काही ना म्हणजे त्या दिवशी काय झालं की हे हँगर चूज करताना थोडं चुकलं माझं. हे जे आहेत हे अशा प्रकारचे आहेत, आणि हे जे आहेत हे पूर्ण प्लेन आहेत. तर मला असेच पाहिजे होते सर्व, आणि चुकून हे सर्व प्लेन आले, आणि प्लेन जास्त मिळाले आणि हे असे कमी मिळाले, आणि माझे पूर्ण तसे मिळालेले आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे आता चुकून आलेले असल्यामुळे आता हे लावून दिले मी असेच. आता जेव्हा असे मिळतील, एक दिवस हे गेलेले सुद्धा होते आणायला, पण त्या दिवशी सुद्धा मिळाले नाही, तर 8 दिवस लागतील बोलले अशा मिळायला. तर म्हणून मग म्हटलं सध्याचे याच्यामध्येच लावून देते, म्हणून याच्यामध्ये लावून दिले. तर हे असे आपले झालेले आहेत ऑर्गनाईज. आता कपडे इथपर्यंत, म्हणजे इथून वर बघा तुम्ही. आता इथे हे व्यवस्थित इथे टी शर्ट आलेले आहेत, शॉर्ट टी शर्ट जे हाफ स्लीवचे आहेत, आणि हे लॉंग स्लीवचे टी शर्ट आहेत. हे पूर्ण नवीन आहेत, हे पूर्ण नवीन आहे. आणि इथे लोअर्स येतील यांचे सर्व. तर आणि घरी घालायचे टी शर्ट्स येतील यांचे. तर हे सर्व बाहेर घालायचे, आणि इथे घरी घालायचे लोअर्स आणि घरी घालायचे टी शर्ट्स येतील. ठीक आहे. मग इथे डेनिम झाले यांचे पूर्ण. नंतर अजून पूर्ण यांचेच आहेत. तर ते हे आले, हँगर आले की मग व्यवस्थित लावेल मी, आणि नंतर मग आणखी तुम्हाला दाखवेल. आणि इथे सांगते मी तुम्हाला, इथे रेग्युलर यूजचे शर्ट आहेत यांचे, इथे नवीन शर्ट्स आहेत पूर्ण, आणि इथे आहेत हे एथनिक वेअर, म्हणजे यांचे कुर्ता पैजामा. तर हे सर्व इथे आलेले आहेत. याच्यामध्ये आणखी 2 कुर्ता पैजामा नाही आहेत, पण ते आणखी वर असतील तर ते आणावं लागेल मला. आणखी भरपूर सामान आहे जे आणायचं आहे खाली आणि लावायचं आहे. मला टेन्शन नाही यावं म्हणून मी हळूहळू आणत आहे आणि हळूहळू लावत आहे. तर हे एवढे फोल्ड होणारच नाही, आज माझी कॅपॅसिटी पूर्ण संपलेली आहे. तर एवढे फोल्ड राहिलेले आहेत ते हे सध्या आणखी त्या बॉक्समध्ये टाकून ठेवते आणि साईडला करून ठेवून देते. आता थकलेली आहे, थोडा आराम करते, आणि नंतर मग आणखी परत माझ्या कामाला सुरुवात करते. हॅपी बर्थडे म्हणते. चला, इथे दूध आलेलं आहे ते गरम करून घेतला, आणि साईडला जी आपली बटाट्याची चटणी आहे ती बनवून घेतलेली आहे. तर इथे हे सर्व रेडी आहे. आता आम्हाला सँडविच बनवायचे आहेत. तर म्हटलं निकिताची वाट बघत होते. माहीला भूक लागलेली होती, पण तरी ती वाट बघत होते की निकिता येईल तेव्हा मग आम्ही सँडविच बनवू आणि मस्त खाऊ. निकिता ऑलरेडी घरून साबुदाणा वडा वगैरे खाऊन आलेली होती, पण तरीसुद्धा मग आम्ही इथे सँडविच बनवलं आणि तिला खाऊ घातलं. तर ती इकडे मंदिरात आली होती, म्हणून तिला जेव्हा कॉल केला तर ती मंदिरातच येणार होती, म्हणून म्हटलं चला ये इकडे पण ये आणि आपण मस्त सँडविच बनवून खाऊ. आमचं तर प्लॅन होताच, पण तिला वेळेवर कॉल करायला लावला माहीने आणि बोलून घ्यायला लावला, म्हणून मग आमचा एक म्हणजे पार्टीच होऊन गेली आमची एक मस्त. आणि सँडविच पार्टी, आणि आज माही सँडविच बनवणार आहे खूप दिवसानंतर. सर्व काही रेडी करून ठेवलेलं आहे तिच्यासाठी, फक्त ती त्याच्यामध्ये टाकणार आहे, आणि ते सुद्धा तिने मला करायला लावलं मध्ये मध्ये, पण तरीसुद्धा नाव तर तिचं झालं. तर असं करून आता ती बनवेल आणि मग मी तुम्हाला दाखवते की कसं बनवते. तर सँडविच मेकरमध्येच नॉर्मल आपलं ग्रिल सँडविच जे आहे ते, आणि सँडविच बाकी खूप प्रकारचे बनतात, पण म्हटलं बटाट्याचं सँडविच तिला जास्त बटाटेच आवडतात, म्हणून बटाट्याचं सँडविच आणि पनीरचं सँडविच आवडते. तर नंतर आम्ही विचार केला, असं बोलता बोलता आम्ही बोलतच होतो की नेक्स्ट टाईम आपण पनीरचं सँडविच बनवू म्हणून. जसं बाहेर ग्रिल सँडविच मिळतं ना, पनीर ग्रिल सँडविच, ते मला खूप जास्त आवडतं, आणि तेच मी बनवायचा विचार केला. म्हटलं एक दिवस आपण असंच आणखी पार्टी करू आणि व्हेज ग्रिल सँडविच बनवू.
तर त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे आहे का तर मला कॉमेंट करून सांगाल. म्हणजे सपोज जर मी बनवेल आणि तुम्हाला रेसिपी जर पाहिजे असेल त्याची तर, कारण मी तर बनवणारच आहे. मला खूप दिवसाची इच्छा आहे, खायची बाहेर जाणं होत नाही आहे कारण घरी घरी कामं इतके सुरू आहेत आणि त्यामुळे असं संध्याकाळपर्यंत खूप जास्त थकून जाते आणि मग बाहेर जाण्याची बिलकुल इच्छा होत नाही. कॅफे आहे इथे, तिथलं मला ते खूप जास्त आवडते, पनीर चीज ग्रिल सँडविच. तर ते मी एकतर तिथे जाऊन खाते, नाही तर मग घरीसुद्धा यांना म्हणजे यांच्याकडून बोलवत असते, घरी मागवत असते. तर हे सुद्धा पार्सल घेऊन येतात खूपदा, पण आता खूप दिवस झाले तिथे जाणंच नाही झालं आणि ते खायला मिळालं नाही, म्हणून एक दिवस घरीच बनवणार आता. आणि हो, त्या मागच्या विंडोबद्दल कोणीतरी विचारलं होतं की ती विंडो त्याला काय ग्लास लावलेला आहे का? नाही, ग्लास नाही आहे, म्हणजे आरसा लावलेला आहे का? आरसा नाही आहे त्याला लावलेला, तो हे आहे, तो ग्लासच आहे, तो सनग्लास म्हणतात त्याला. म्हणजे रात्रीला अशा प्रकारचं दिसते आणि सकाळी पूर्ण बाहेरचं दिसते आणि रात्रीला लोकांना आतमधलं दिसते असं आहे आणि आपल्याला पूर्ण आरशा टाईप दिसतो. तर इथे तर सर्व रेडीच होतं, मसाला वगैरे हे ते सर्व. फक्त तिला माहीला काय करायला लागलं, ब्रेडवर ते मसाला लावावा लागला आणि नंतर डायरेक्ट ठेवावं लागलं. आणि हो, सर्वात आधी तर मला थँक्यू म्हणायला विसरले. थँक्यू सो मच की तुम्ही इतका छान प्रतिसाद देत आहात किचन टूरला. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत किचन टूर नसेल बघितलं तर किचन टूर बघून घ्या, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि तिथले जे कॉमेंट्स वाचले ना, मी इतकं छान वाटलं, इतकं भारी वाटलं. जितकी मी मेहनत केलेली आहे ती सर्व सफल झाल्यासारखं वाटलं. म्हणजे क्लिनिंगला इतकी मेहनत लागली तुम्हाला, म्हणजे क्लिनिंगचा ब्लॉग तर तुम्ही बघितलेलाच आहे. क्लिनिंगला त्यानंतरसुद्धा मी व्यवस्थित सर्व ऑर्गनाईज केलं, म्हणजे जसं माझं होतं पुसून हे ते सर्व करून व्यवस्थित आणखी काही चेंजेस केले. असं करून मग मी तुमच्यासोबत किचन टूर, माझं जे नवीन किचन टूर आहे ते शेअर केलं. त्यानंतर जो प्रतिसाद तुमच्याकडून मिळत आहे ना, तो खूप छान वाटत आहे आणि तुमचे इतके छान छान कॉमेंट्स आहेत, ते पण वाचून मला इतकं छान वाटलं. म्हणजे सर्व पॉझिटिव्ह कॉमेंट्स मला इतकं छान वाटत आहे ते सर्व कॉमेंट्स वाचून, आणि प्रत्येकाला मी एकूण एका कॉमेंट्सला मी रिप्लाय करत आहे. तर असाच प्रतिसाद द्या आणि असंच भरभरून प्रेमसुद्धा द्या त्या व्हिडिओला. तर त्या व्हिडिओला जर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज बघा, तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल. त्या हेल्प होईल म्हणूनच मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की चला, तुम्ही जर नवीन किचन बनवत असाल तर थोडी तुम्हाला आयडिया येईल माझ्या किचनमुळे आणि ऑर्गनायझिंगमध्ये सुद्धा हेल्प होईल, म्हणून मग मी ही किचन टूर तुमच्यासोबत शेअर केलं. आणि खूप दिवसाच्या तुमच्या रिक्वेस्ट होत्या माझी, ती म्हणजे एक हा व्हिडिओ टाकून एक माझ्या डोक्यावरचं जे टेन्शन असतं ना ते गेल्यासारखं झालेलं आहे. कारण खूप दिवस झाले, तुम्ही काही जण रागवलेले सुद्धा होते, काही जण नाराज झालेले होते आणि मलासुद्धा शेअर करायचंच होतं कारण खूप सारे चेंजेस केलेले होते मी या किचनमध्ये, म्हणजे करतच राहिलेली आहे. याच्या आधीचं तुम्ही बघितलं, त्याच्यानंतर तर तुम्ही बघितलं, मध्येसुद्धा मी किचन टूर शेअर करणार होती, तेव्हासुद्धा नाही करणं झाला. मध्येच काहीतरी होऊन गेलं आणि नंतर शेअर नाही करणं झालं. नंतर म्हटलं यावेळेला जर आता शेअर नाही केलं तर नंतर होणारच नाही बिलकुलच, म्हणून मग आता लवकर शेअर करून टाकला आणि माझ्या डोक्यावरचं तरी टेन्शन निघून गेलं. तुम्ही आता रागवाल तरी नाही माझ्यावर. तर इथे आता माईचे जे सँडविच आहे ते रेडी झालेले आहेत. सर्वात पहिला बाईट तुमच्यासाठी, तुम्ही घ्या आणि नंतर मग आम्ही खाऊ. चला मग, इथे आमची सँडविच पार्टी सुरू आहे. इथे आम्ही आता खाऊन घेतो आणि इथे या ब्लॉगला एंड करते मी. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करायला यार खूप जास्त कंजूसी करता तुम्ही. किचन टूरच्या व्हिडिओला सुद्धा इतकी मेहनत लागली पण तुम्ही लाईक खूप कमी केलेले आहे, त्याचंच वाईट वाटत आहे. कॉमेंट्स तर तुम्ही भरभरून करत आहात पण लाईक खूप कमीत करतात. प्लीज लाईक करत जा. लाईक केल्याने आम्हाला एक मोटिवेशन मिळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे आणि तुमच्यासाठी आणखी व्हिडिओ चांगले आणायचे आहेत.